नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथ आणि सावळी हे दोघे जण सिटी हॉस्पिटलमध्ये जातात आणि तिथे गेल्यानंतर 2 वर्षांपूर्वी सानिकाची कशा पद्धतीने ट्रीटमेंट झालेली आहे याचा आता सुगावा लावतात। तेव्हा त्यांच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो। तर 2 वर्षांपूर्वी सानिकाच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी झालेली आहे हे सत्य आता समोर आलेलं असतं। हे सत्य जगन्नाथ आणि सावळी यांना समजलेलं असतं की सानिकाच्या चेहऱ्याची सर्जरी झालेली आहे। मग जर सर्जरी झालेली आहे तर सानिका जिवंत आहे आणि कदाचित ती अनामिका असू शकते असा संशय आता सावळी आणि जगन्नाथ या दोघांनाही आलेला असतो। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता सावळी आणि जगन्नाथ या दोघांनी प्लॅन केलेला असतो की काही झालं तरीसुद्धा साखरे डॉक्टर आणि भैरवी यांचा नक्कीच काहीतरी डाव आहे। त्या दोघांनी भूतकाळामध्ये एकत्र येऊन काहीतरी असं काम केले ज्याच्यामुळे साखरे डॉक्टर सातत्याने भैरवीची मदत करत असतात आणि भैरवी खोटं नाटं बोलण्यासाठी त्यांची मदत घेत असते। मग असं काय घडलं असेल? साखरे डॉक्टरांनी भैरवीला कशा पद्धतीची मदत केली असेल म्हणून इथे साखरे डॉक्टर भैरवीचं सगळं म्हणणं ऐकत असतो। त्यामुळे इथे आता हे सत्य सानिकाला शोधून काढायचं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथला तिने फोन करून सांगितलेलं असतं की लवकरात लवकर साखरे डॉक्टर यांचा ॲड्रेस शोधून काढा आणि त्यांना आपल्या घरी घेऊन या। जेव्हा भैरवीजी आणि साखरे डॉक्टर एकमेकांच्या समोर असतील ना, त्याच वेळेला आपल्याला एक काम करायचं आहे। त्या दोघांच्या तोंडून आपल्याला सत्य वधून घ्यायचं आहे असं इथे तिने ठरवलेलं असतं। तेव्हा जगन्नाथ म्हणतो, ठीक आहे, काळजी करू नको, मी त्याचा ॲड्रेस नक्की शोधून काढतो। तो डॉक्टर कुठे आहे ते आपल्याला लवकरच कळेल। कारण काय झालेलं असतं, इथे आता डेडलाईन दिलेली असते ताराने, तीसुद्धा आपल्या आईला। जर तू रंगपंचमी झाल्यानंतर हे घर सोडून गेली नाहीस ना, तर हे घर मी सोडून जाईन आणि मी फक्त बोलतच नाही आहे तर मी करून दाखवेन हे तुला पण माहिती आहे। त्यामुळे भैरवी वजे गान सम्राज्ञी, तुम्ही आता तुमचा गाशा गुंडाळायचा आणि लवकरच इथून निघायचं, नाहीतर मी निघून जाईन असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। तेव्हा इथे आता खरं तर आपल्या सावळीची अशी इच्छा असते की त्यांनी काही दिवस इथे राहिलं पाहिजे, कारण त्यांचा जर प्लॅन फ्लॉप करायचा असेल, त्यांना सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं असेल तर या ठिकाणी भैरवीने राहणं महत्त्वाचं असतं। पण जेव्हा इथे आता भैरवी अजिबात ऐकायला तयार नसते की मी इथेच राहणार, कसं काय समजावून सांगायचं आहे ते तिलोत्तमा तू ताराला सांगायचं, तू तिचं तोंड बंद करायचं असं भैरवीने ठरवलेलं असतं। पण सावळीला आणि मेहेंदळे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी तारा ते घर सोडून जाऊ शकते, पण भैरवी त्या लोकांना उद्ध्वस्त करण्यासाठी घर सोडू शकत नाही असं तिने आता मनाशी ठरवलेलं असतं। पण इथे आता सावळीला नक्कीच भैरवीच्या मनामध्ये काहीतरी डाव आहे हे सगळ्यांसमोर आणायचं असतं आणि त्यामुळे ती आता हवे तेवढे प्रयत्न करत असते। पण तिचे प्रयत्न अयशस्वी ठरत असतात, कारण भैरवी लक्ष ठेवून असते आणि तिलोत्तमा तिला काहीही करू देत नसते। तेव्हा इथे आता जगन्नाथचा फोन आलेला असतो की आपल्याला डॉक्टरांचा पत्ता सापडला आहे। तेव्हा सावळी म्हणते, मी नाही जाणार तिथे, कारण ते डॉक्टर मला ओळखतात आणि माईंनी सांगितलं आहे माझं काहीच ऐकायचं नाही म्हणून। तेव्हा सारंग सर, तुम्ही जाता का आणि त्या डॉक्टरांना घेऊन येता? मला लोकेशन पाठवलं, ॲड्रेस पाठवला आहे, तो मी तुम्हाला पाठवते, तुम्ही लवकरात लवकर जा आणि त्या डॉक्टरांना घेऊन या। आज माईंचा पर्दाफाश आपण सगळ्यांच्या समोर करायचा म्हणजे करायचा। तेव्हा इथे सारंग म्हणतो की ठीक आहे, मी जातो, पण पुढे काय करायचं आहे? तेव्हा तिने पुढचा प्लॅन समजावून सांगितलेला असतो। एका बाजूला ती तारालासुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत असते की प्लीज तुम्ही काही दिवस फक्त त्यांना इथे राहू द्या, पण तारा आता ऐकत नसते। तारा म्हणते, अजिबात नाही, त्या बाईला या घरामध्ये मी अजिबात आता राहू देणार नाही आहे, तिला हे घर सोडून जावंच लागेल आणि ती नाही गेली तर मी जाईल। तिचं आता सगळं म्हणणं असं सॉर्टेड असतं। तेव्हा सावळी विचार करत असते की त्या आधीच
त्याआधीच माईंचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायला हवा आणि त्यासाठी ती खूप जास्त प्रयत्न करत असते. आणि तेव्हा सारंग जातो आणि डॉक्टर साखरे यांना घेऊन येतो आणि म्हणतो, आता खोटं बोलायचं नाही. जे काही सत्य आहे ना ते सगळ्यांसमोर सांगायचं. जे काही खरं खरं आहे ते सगळ्यांसमोर बोलायचं. आणि तेव्हा इथे आता डॉक्टर भैरवीकडे बघतात आणि भैरवी त्याला खुणावते की माझं नाव घ्यायचं नाही. तेव्हा इथे आता डॉक्टर साखरे म्हणत असतात, हे बघा मी डॉक्टर आहे. तुम्ही लोकांनी मला गुंडाप्रमाणे इथे का आणले? तुम्हाला नक्की माझ्याबरोबर काय करायचं आहे? तेव्हा इथे आता डॉक्टर साखरे तिलोत्तमाला म्हणतात की या लोकांनी काय केलं माहिती आहे? मी जो गुन्हा केलेलाच नाही आहे तो गुन्हा मला कबूल करायला सांगतायत की मी भैरवी मॅडमला मदत करतोय म्हणून. मी असं का करेन? खरोखर त्यांचा BP वाढला होता म्हणून मी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली होती. आता यात माझी काही चूक आहे? पण मी असा काहीतरी गंभीर गुन्हा केला आहे, माझा कुठल्या तरी गुन्ह्याशी संबंध आहे असं यांचं म्हणणं आहे. आता मॅडम मी खरं सांगा, मी काहीतरी केलं आहे का? तेव्हा भैरवी म्हणते, डॉक्टर साखरे खूप चांगले डॉक्टर आहेत, त्यांनी काही केलेलं नाही आहे, तुम्ही का उगाच त्यांना या प्रकरणामध्ये ओढताय? तेव्हा इथे आता त्यांची संपूर्ण हिस्ट्री काढली पाहिजे असा विचार सावळीने केलेला असतो. सावळीला इथे तोंडावरती पाडलं जातं. डॉक्टर साखरे आपला गुन्हा कबूल करत नाही, भैरवीला त्या प्रकरणामध्ये अडकवतच नाही. त्यामुळे सावळीचा हा प्लॅनसुद्धा फ्लॉप झालेला असतो. रंगपंचमीला इथे आता भैरवी वजे राहिलेली असते. तेव्हा इथे जगन्नाथ सावळीला म्हणत असतात की खूप हुशारीने डॉक्टर साखरे खोटं बोललाय, काळजी करू नको. 2 वर्षाच्या आधी हा कुठे कुठे काम करत होता, हा काय काय करत होता ना याची संपूर्ण हिस्ट्री मी शोधून काढतो आणि मग आपण याला बरोबर सरळ करू. तेव्हा सावळी म्हणते ठीक आहे. तेव्हा इथे जगन्नाथ गेलेले असतात. सावळी म्हणते मला फक्त हेच सांगायचं होतं की माई या खरोखर आजारी जर असतील तर मग त्यांना आराम करू देत, त्यांना इथून जायला नको. मला फक्त हेच सिद्ध करायचं होतं. तीसुद्धा आपली बाजू आता व्यवस्थित सावरून घेते. आणि तेव्हा भैरवीने फोन केलेला असतो डॉक्टर साखरे यांना आणि ती म्हणते खूप छान पद्धतीने विषय बदललात. त्या सावळीला असं काही तोंडावर पाडलं आहे की ती पुन्हा आता माझ्या नादाला लागणार नाही. खूप चांगलं काम केलं तुम्ही. आणि इथे सावळी टेन्शनमध्ये असते. त्या ठिकाणी अनामिका आलेली असते. तेव्हा तिला आता भैरवी वजे म्हणत असते की उद्या रंगपंचमी आहे ना, सगळेजण छान रंगामध्ये सगळे न्हावून गेलेले असतील, तेव्हा तुला एक काम करायचं आहे अनामिका. उद्या आहे ना यातली थोडीशी पावडर घ्यायची आणि सावळीचा जो ज्यूसचा ग्लास असेल ना, सावळीच्या ग्लासमध्ये हे औषध मिक्स करायचं. तेव्हा ती म्हणते काय आहे? तर हे औषध घेतल्यानंतर सावळीला काहीच कळणार नाही, ते खूप छान एन्जॉय करेल. तेव्हा इथे अनामिकाला कळतच नसतं की नक्की ते काय आहे. भैरवी जे सांगत असते अनामिका ते करत असते. तेव्हा अनामिका म्हणते काय करू आता? खरोखर हे औषध सावळीला देऊ की नको असा विचार तिच्या मनामध्ये आलेला असतो. तरीसुद्धा इथे आता सावळीला द्यायला सांगितलेला ग्लास ती सावळीपर्यंत पोहोचवतच नाही. इथे आता मध्ये अशा काही अडचणी आलेल्या असतात की ते ग्लास सावळीपर्यंत न पोचता भैरवी वजेपर्यंतच पोचतं आणि भैरवीच इथे आता ते औषध पिऊन पूर्णपणे टूल झालेली असते आणि त्यामुळे तिला भांग चढलेली असते आणि बोलता बोलता तिच्या तोंडून आता सिटी हॉस्पिटलचा उल्लेख झालेला असतो. तेव्हा सिटी हॉस्पिटलचा उल्लेख असा झाल्यानंतर सावळीला ते समजतं. ती जगन्नाथला सांगते की डॉक्टर साखरेबद्दल काही कळलं का? तेव्हा ते म्हणतात की डॉक्टर साखरे 2 वर्षाच्या आधी ना सिटी हॉस्पिटलमध्ये सुद्धा इथे आपली प्रॅक्टिस करत होता, तिथे सुद्धा तो व्हिजिटला जायचा. तेव्हा 2 वर्षांपूर्वी सिटी हॉस्पिटलला जायचा म्हणजे त्याने काय काय तिथे आता सर्जरी केली किंवा काय केलं हे आपण शोधून काढू. तेव्हा जगन्नाथ म्हणतो ठीक आहे, मला परवानगी घ्यावी लागेल पण मी ती घेईन. तेव्हा सावळी म्हणते मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. तेव्हा सावळी आणि जगन्नाथ दोघेही जण सिटी हॉस्पिटलला गेलेले असतात. सिटी हॉस्पिटलला नक्की आता काय कनेक्शन आहे भैरवीचं आणि डॉक्टर साखरे यांचं ते बघितलं पाहिजे. तिथे गेल्यानंतर त्यांनी स्पेशली इथे रिक्वेस्ट केलेली असते आणि ते म्हणालेले असतात की आम्हाला डॉक्टर साखरे यांच्याबद्दल माहिती करून घ्यायची आहे. ते खूप मोठे डॉक्टर आहेत, त्यांनी 2 वर्षाच्या आधी इथे येऊन काय काय ट्रीटमेंट केली आहे, कुणाची सर्जरी केली आहे, त्याचं रेकॉर्ड तुमच्याकडे असेल, आम्हाला काही रेकॉर्डमध्ये असलेली माहिती समजेल का? तेव्हा ते म्हणतात की हो ठीक आहे, 2 वर्षांमध्ये किंवा 2 वर्षाच्या आधी त्यांनी इथे येऊन काय काय वर्क केलं आहे ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आता इथे जगन्नाथने मदतीने
इथे डॉक्टरांची आणि तिथल्या स्टाफची मदत घेतलेली असते, त्यांनी स्पेशल रिक्वेस्ट केलेली असते, त्यामुळे ते लोक माहिती द्यायला तयार होतात. तिथल्या सिस्टमला त्याने काही गोष्टी समजावून सांगितलेल्या असतात आणि त्यामुळे मोठ्या डॉक्टरांनी परमिशन दिल्यानंतर तिथला स्टाफ जगन्नाथ आणि सावळी यांना आता 2 वर्षांपूर्वी डॉक्टर साखरे यांनी काय काय ट्रीटमेंट केलेली आहे किंवा किती सर्जरी केलेल्या आहेत हे सगळं आता सांगितलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जगन्नाथ आणि सावळी या दोघांना समजलेली असते आणि ती गोष्ट म्हणजे तिथे आता सानिका या नावाच्या मुलीच्या चेहऱ्याची सर्जरी करण्यात आलेली असते. तर तिच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करण्यात आलेली असते ही गोष्ट सावळीला समजलेली असते. सानिकाची सर्जरी झाली होती. जगन्नाथ म्हणतो, मला नाही माहिती, मला तर फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की माझी मुलगी जिवंत नाही आहे, माझ्या मुलीने स्वतःला जाळून घेतलं होतं आणि ती त्याच्यामध्ये मेली, मला असंच सांगण्यात आलं होतं. तेव्हा सावळी म्हणते, पण सानिकाची तर चेहऱ्याची सर्जरी झालेली आहे आणि तिला डिस्चार्ज जेव्हा दिला आहे ना, ती तारीखसुद्धा इथेच आहे आणि डिस्चार्ज करणारी व्यक्ती आहे ती म्हणजे भैरवी आणि डॉक्टर साखरे यांचीच सही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता भांगेच्या नशेमध्ये काय करावं काही कळत नसतं. तिने सिटी हॉस्पिटलचं नाव सांगितलेलं असतं आणि त्याच्यावरून सावळी आणि जगन्नाथने खूप मोठं सत्य शोधून काढलेलं असतं आणि ते सत्य म्हणजे हेच की सानिकाची सर्जरी करण्यात आली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जगन्नाथला आणि सावळीला संशय आलेला असतो की अनामिका मुलगी ही नक्की कोण आहे. ती माझी सानिका तर नाही आहे ना, तिचे आई वडील नाही आहेत, ती अनाथ आहे आणि त्याचबरोबर तिला काही आठवतसुद्धा नाही आहे, तिला काही चांगलं बुरं आठवत नाही आहे, ती भैरवीचं सगळं काही ऐकते. याचा अर्थ माझी मुलगी जळली, त्याच्यामध्ये तिच्या मेंदूवरती काही परिणाम झाला असेल आणि त्या परिणामानंतर तिची सर्जरीसुद्धा केली आणि तिला काही लक्षातच नाही आहे तिचा आधीचा चेहरा वगैरे, असं होऊ शकतं ना. तेव्हा सावळी म्हणते, नक्कीच असं होऊ शकतं, कारण का तिची सर्जरीसुद्धा झाली आहे ती या तारखेला आणि डिस्चार्ज मिळाला या तारखेला आणि भैरवी वजे यांनी डिस्चार्जला सहीसुद्धा केली आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर साखरे यांनी हा पेपर तयार केलेला आहे, डिस्चार्ज पेपर, असं सुद्धा सावळी सांगत असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, जगन्नाथ आणि सावळीच्या समोर भैरवी वजेचं खूप मोठं सत्य आलेलं असतं आणि त्यांना पुरावासुद्धा तिच्या विरोधामध्ये सापडलेला असतो. तो पुरावा आता मेंदळे कुटुंबासमोर सादर करत भैरवीची लवकरच हकालपट्टी केली जाईल आणि तारा आणि सोहमला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला जाईल आणि इथे सावळीला हरवायला आलेली भैरवी आता स्वतः तोंडावरती पडत पुन्हा एकदा हरून त्या घरातून आता ती निघून जाणार असते.